मॅच नंबर 5 आजच्या रात्रीमधील हा सामना दोंडूशेठ वास्कर दुतुम कुंडे बहाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे या दोन टीम्समध्ये रंगेल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो पळसपे टीमनं आणि पहिल्यांदा त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 4 सामने झालेत आतापर्यंत, ही 5वी लढत. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये दाखल झाले. रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व उद्या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा रंगेल याच मैदानावर. महेश कडू मित्रमंडळाच्या वतीनं मात्र आयोजित करण्यात आलेली रायगड प्रीमियर लीग 2026 भव्य दिव्य डोळे दिपवून टाकणारं सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यंदाच्या वर्षी सोनारी गावामध्ये उरण तालुक्यामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना इथून आज सुपर 16चे संघ खेळले. 8 संघ पुढे जाणार आहेत. आणि उद्या मात्र आज सगळ्या जिंकणाऱ्या विजेत्या संघांमध्ये उद्या सुद्धा घमासान युद्ध तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि म्हणूनच शेवटचे 2 दिवस रात्र म्हटली की रायगड प्रीमियर लीग मध्ये अनेक क्रीडा रसिकांच्या अक्षरशः उड्या पडतात. आणि त्याचमुळे मोठ्या संख्येनं जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग 6वं पर्व आपण एन्जॉय करताय. आणि आजच्या रात्रीमधील 5व्या मॅच कडे आपण बघतोय. आज 8 सामने आपण कव्हर करणार आहोत. आणि हा 5वा सामना रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमने नाणेफेक जिंकले आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि फलंदाजीसाठी आमंत्रण मात्र देण्यात आलंय. दोंडूशेठ वास्कर दुतुम कुंडे बहाळ या टीम कडून सलामीची जोडी मैदानामध्ये परेश ठाकूर आणि यज्ञेश ठाकूर अशी सलामीची जोडी. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मॅन फ्रॉम पोती नवीन पनवेल हिरामण नाईक. पहिलाच बॉल थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर पॉइंट लाईनला चिटकून बॉल टाकला होता आणि इकडे मात्र डॉट बॉलनं सुरुवात केली. हिरामणनं मात्र प्रभाव टाकला या स्पर्धेमध्ये. लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये सुद्धा हिरामण नाईकचा भन्नाट परफॉर्मन्स राहिला आणि याच गोलंदाजानं टाकलेल्या 2-2 षटकांमुळे सुद्धा रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाला विजय मिळवण्यामध्ये मात्र महत्वाची भूमिका निभावता आली. हिरामणचा हा बॉल कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे आणि बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ फ्लाय झालाय. डोक्यावरून निघून गेलाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार परीक्षा बॅटमधून. चांगलं टायमिंग. परेश पहिल्या बॉलवर गती काढली होती, दुसऱ्या बॉलवर विट दिली, त्याचमुळे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. परेशच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. सुरुवात आता चांगली मिळाली आहे दुतुम कुंडेबाळ या टीमला. शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र हुक करण्याचा प्रयत्न परंतु इथे बीट केलाय. टप्पा पडला. थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. ऑफ स्टंप लाईनवर पुन्हा एकदा हा चेंडू डिलिव्हर करण्यात आला होता. हिरामण चांगलं प्रत्युत्तर दिलं. हा चेंडू टप्पा पडला. हलकासा बाहेर निघत सरळ विकेट किपरचा भेद घेतलाय. चांगली बॉलिंग, चांगले व्हेरिएशन्स नेहमीच पाहायला मिळाला हिरामण नाईकच्या गोलंदाजीमधून. 3 चेंडूची समाप्ती, 4 धाबा. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा तसा स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक उसळी घेणारा चेंडू. खांद्याचा अतिरिक्त वापर करतोय हिरामण नाईक आणि पुन्हा एकदा चेंडू उसळवलाय आणि तो सुद्धा विकेट किपरच्या दिशेमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगला कटर पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला राईटी बॅटरच्या अगेन्स्ट. आणि नेहमी चांगले कटर्स टाकण्यासाठी हिरामण चर्चेमध्ये यंगस्टर आहे. चांगली गोलंदाजी करत आला आणि विशेष म्हणजे रिदम चांगली आहे गोलंदाजीमध्ये. हो, यावेळेस फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉल स्टॉप केलाय. हिरामण नाईक सर्वस्व मी तर म्हणेन देतोय सध्याच्या घडीला टीमसाठी. कमाल क्षेत्ररक्षणाचा नजारा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. सुपर फिल्डिंग फ्रॉम हिरामण नाईक. फॉलो थ्रू मध्ये सोपं नाहीये. समोर टाकलेला बॉल होता. बॅक टू द बॉलर खेळला. फॉलो थ्रू मध्ये एक चांगला प्रयत्न. सूर मारला. डाव्या हातात बॉल झेलण्याचा प्रयत्न आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डावा हात होता. बॉलिंग आर्म जर असता तर नक्कीच एक वेगळा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला असता. आणि त्याचमुळे हा झेल निसटलाय. हे असे जे कॅचेस आहेत हे असे पकडले जात नाही, हे चिकटतात. लेफ्ट केला होता.
ऑफस्टॉमच्या खूपच बाहेर पंचांनी मात्र वाईडचा निर्वाळा दिला. इकडे मात्र एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 पुढे जाईल, ती 5 या आकड्यावर. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल केलेत. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 निर्धाव चेंडू टाकणं हे सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. हो, यावेळेस मात्र समोर खेचला हा स्ट्रोक. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ ऑनलाईनच्या दिशेनं सुंदर ऑफ ड्राईव्ह, बॉल सीमा पार, 4 धावांकरता खणखणीत चौकार. हा खोलवर टप्प्यात थोडीशी चूक झाली आहे हिरामन नाईक कडून. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, मिड ऑफ आतमध्ये होता आणि त्याचमुळे लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह सोप्पा फटका होता. पॉवर प्ले सुरू आहे, मिड ऑन आतमध्ये होते आणि त्याचमुळे डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट फटका. चांगली फिल्डिंग प्रशांत कडू यांनी हा बॉल अडवलाय. नक्कीच बोलाचं योगदान महेश कडू मित्रमंडळामध्ये प्रशांत दादांचं आहे ही स्पर्धा वेळेवर सुरू करण्यामागे. आणि यावेळेला 4 धावा येतात. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9 बिनबाद. ठोस सुरुवात सध्या तरी मिमनेंट टीम दुटुम कुंडेवाळ म्हणजेच दोंडूशेठ वास्कर दुटुम कुंडेवाळ या टीमने नक्कीच चांगली सुरुवात मिळवली आहे या महत्वाच्या मॅच मध्ये. 9 धावा झाल्यात पहिल्याच षटकामध्ये. 2 चौकार परेश ठाकूरचे. परेश ठाकूरला शेवटपर्यंत राहावं लागेल. एका बाजूला यज्ञेश ठाकूर आहे, परंतु तेवढंच कौतुक हिरामन नाईकचं सुद्धा केलं जाईल. ज्या पद्धतीनं मात्र त्यानं पहिला षटक मात्र हाताळलाय. नक्कीच 2 चौकार आले, परंतु 4 डॉट बॉल आणि तेवढीच प्रशंसा त्या 4 डॉट बॉलची सुद्धा जरूर होईल. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. आणखीन एक पावलवेचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होईल. याची ही गोलंदाजी मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच उल्लेखनीय कामगिरी केले. पेलोली गावचा गोलंदाज अजय पाटील दुसरं षटक करेल. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा झाल्यात. सुपर 16चा थरार मात्र अनुभवत आहे मोठ्या संख्येनं. मात्र क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत असताना सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. तेवढेच प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. RPL पर्व 6. दुसरं षटक अजय पाटील. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा सुधारणा करत असताना सूर्या टीमचे कॅप्टन आहेत. इथून मात्र जिंकणारा संघ उद्या खेळेल, परंतु पराभूत संघाचा मात्र प्रवास या स्पर्धेमध्ये थांबेल. हो, शॉर्ट बॉल. इकडे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, बॉल निघून गेलाय. शॉर्ट तर्डमॅनला बीट करत बॉल चाललाय. डीप तर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. कानाचं माप घेऊन गेला बॉल. बाउन्सरचा वापर बरोबर मागे लागलाय. तिथे प्रोटेक्शन गार्ड असतात लेदर बॉल क्रिकेटमध्ये. धाबा येणं गरजेचं आहे, त्या मग कशा येऊत. ओ, या बॉल्स मात्र कमाल स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेला अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर यज्ञेशच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. थँक यू डीजे. येतो तुमच्याकडे. लास्ट बॉल, मागचा बॉल अंपायर लेग बाय दिलाय ना का? हा, लेग बाय दिलाय. ओके, लास्ट बॉल लेग बाय आणि हा बॅट मधून चौकार आहे. सुपर स्ट्रोक होता. ऑफस्टोमच्या स्लाइडली थोडासा बाहेर होता आणि तिथून मात्र सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला. यज्ञेशच्या बॅटमधून मात्र हा षटकार येत असताना टीमची टोटल मात्र पुढे जाईल 19 या धावसंख्येवर. अजय पाटील. ओ, कट केलाय बॉल, स्लॅश केलाय आणि बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या वरतून सीमारेषेच्या पलीकडे. यज्ञेश ठाकूरच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक, षटकार. चांगला अपरकट, दोन्ही पाय हवेत होते ज्यावेळेला हा फटका सजवला. ज्या पद्धतीने फटकेबाजी सध्या सुरू आहे, खूपच चांगला कट शॉट इथे पाहायला मिळतोय आणि बरोबर बॅकवर्ड पॉइंट हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. असे फटके ज्यावेळेला मारले जातात त्यावेळेला हँड अँड आय कॉर्डिनेशनची चर्चा होते. पण दोन्ही पाय हवेत आहेत, तिथून हा कट शॉट मारलाय. नजर किती स्थिर आहे फटक्यामागे. फलंदाज यज्ञेश ठाकूरच्या बॅटमधून सिक्सर. बॅक टू बॅक मोठमोठे फटके येतात. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 25, 25 धावा. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना चांगली सुरुवात मिळाली आहे दोंडूशेठ वास्कर दुटुम कुंडेवाळ या टीमला. रॉयल्स ड्रीमर्स विजय 11 पळसपे या टीमच्या विरुद्ध खेळत असताना चांगला स्टार्ट दिलाय ओपनर्सनं.
25 धाबा झाल्यात आतापर्यंत. अजय पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. सरळ लॉंग स्टॉप, चेंडू नॉन स्टॉप निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता चौकार. गोलंदाजाने चुका केल्या. त्या चुका अशा आहेत की लगातार शॉर्ट बॉलचा वापर इथे केला. शेवटच्या बॉलवर देखील शॉर्ट बॉलच टाकला आणि त्यावर देखील हुक शॉट पाहायला मिळाला. नक्कीच पोझिशन मध्ये नव्हता हा शॉट खेळत असताना, तरी देखील धावा महत्वाचे आहेत कारण फाईन लेग आतमध्ये आणि त्याच्या डाव्या बाजूने बॉल निघाला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याही 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 29. अजय पाटीलचं हे षटक थोडंसं महागडं आहे. या ओव्हरमध्ये त्याने 16 धावा खर्च केल्यात. नक्कीच थोडस महागडे ठरते हे षटक. ओ यावेळेस मात्र फुल शॉट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे चक्का. आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. शॉर्ट बॉलचा वापर वारंवार सातत्यानं मात्र अजय पाटीलने केला आणि त्याच्यावर मात्र हा कडा प्रहार परंतु लवकर पोझिशन्स मध्ये येतोय. आणि ज्या पद्धतीने मात्र हे षटकार खेचले ते दिनेश ठाकूरचं सुद्धा तेवढंच कौतुक केलं जाईल. आणि हे चांगले टायमिंग सुद्धा पाहायला मिळाले पाठीमागच्या बॉलवर. आणि अजय पाटील स्वप्नातही वाटलं नव्हतं अजय पाटीलवर मात्र एवढ्या धाबा बरसतील, परंतु हे षटक मात्र महागडं होत असताना प्रत्येक बॉलवर धाबा निघाल्यात. आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये 22 धाबा खर्च करून बसलाय तो अजय पाटील, ज्याच्यामध्ये 3 षटकार आपण पाहिले. सुपर बॅटिंग फ्रॉम यज्ञेश. 35 धाबा धाव फलकावर दुतुम कुंटेबाळ संघाच्या. अजय पाटीलला मात्र चांगला बॉल हाताळावा लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता हुक करण्याचा, परंतु यावेळेस मात्र बीट केलंय. बॉल निघून गेला सरळ पाठीमागे. डॉट बॉल येत असताना बऱ्याच अवधीनंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दोंडूशेठ वास्कर दुतुम कुंटेबाळ संघाची धावसंख्या बिनबाद 35 धाबा 35 विदाउट लॉस. भरपूर महागडे षटक. पहिला लेग बाईचा चौकार आणि त्याच्यानंतर 6-6-4-6 डॉट असं काहीच षटक राहिले. 22 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्यात. लेग बाईचा चौकार पकडला तर 26 धावा मागच्या ओव्हरच्या दरम्यान आल्यात. आणि महागडे षटक इथे पाहायला मिळाले. रोशन पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. हे संपूर्ण मागचं षटक दाखवलं जात आहे. ज्या पद्धतीने ऑन द राईज हा कवचला उडवलेला षटकार आहे. तारागावचे सुप्रसिद्ध समालोचक रोशन पाटील सरांचे इथे आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. खतरनाक बॅटिंग पाहायला मिळाली मागच्या ओव्हरच्या दरम्यान. हा अपरकट अतिशय देखणा फटका होता. पॉइंट रिजन मध्ये ठोकलेला यज्ञेशच्या बॅटमधून हा सिक्सर. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला. हुक शॉटवर तो चौकार त्याने मारला होता जो फाईन लेगला ट्रॅव्हल झाला. आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर आणखीन एक षटकार यज्ञेशने टोलवला होता. आई शॉर्ट बॉल होता. बॉडी लाईन गोलंदाजी आणि एक देखणा फटका. शेवटचा बॉल डॉट आला आणि त्याच्यामुळे षटक संपलंय. मागच्या ओव्हरमध्ये 26 धावा लेग बायच्या स्वरूपात 4 आल्या होत्या. 22 धावा अधिकृत आल्या. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 35. चला 35 धावा झाल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल. इकडे मात्र चांगला स्टार्ट सलामीवीरांनी दिलाय तो पहिल्या 2 षटकांमध्ये. आणि त्याच वेळी पुन्हा एकदा हिरामण नाईकला लावण्यात आलंय. तिसऱ्या ओव्हरमध्ये तरी कमबॅक मात्र करावं लागेल कारण पाठीमागच्या षटकामध्ये तब्बल 26 धाबा मोजल्या अजय पाटीलला. आणि त्याचमुळे कुठेतरी हिरामणनं टाकलेलं पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धाबा दिल्या होत्या. आणि पुन्हा एकदा हिरामणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय तो टीम कॅप्टननं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. पहिलाच बॉल यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कबसला इनफिल्ड मध्ये बॉल स्टॉप केलाय. थोडासा ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय. बॉपिंग रूट सोडून बरेच पुढे गेले होते यज्ञेश आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र 1 रन मिळेल. सिंगलनं धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 36 या आकड्यावर 36 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात चांगली मिळाली आहे आणि आता कुठेतरी धावांचा पाऊसही पडेल असं दिसतंय. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिरामन नाईक एकमात्र गोलंदाज आहे जो छाप सोडतोय. सेकंड ओव्हरमध्ये 26 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये देखील
आपण पाहिलं 9 धावा आल्या होत्या हिरामनच्या या ओव्हरची सुरुवात एका धावेने झाली आहे. 36 रन आहेत स्कोर बोर्डवर. त्याच्यामुळे चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सध्या करताना दिसतोय संघ दोंडुशेठ वास्कर दुतुम कुंडेवाळ. 36 रन्स ऑन बोर्ड. हिरामन नाईक पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, इथे मात्र विकेट किपर चकलाय आणि बॉल निघालाय. फटका कनेक्ट झाला नव्हता, परंतु तरी सुद्धा इकडे मात्र धाबांचा ओघ मात्र सुरूच आहे आणि यावेळेस मात्र लेग बाईचा इशारा पंचांचा मिळतील. 4 धाबा. धावा आल्या पाहिजेत त्या कशाही होत. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर, परत लागून बॉल शरीराला थर्ड मॅन दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि 2 वेळा त्या झोन मध्ये त्या क्षेत्रामध्ये हे चौकार आलेले आहेत. टीमची धावसंख्या 40. हिरामन प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. पेस त्याच्याकडे चांगला आहे, तो पेस जनरेट करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने नक्कीच फलंदाजांना शांत ठेवले. बॅटने धावा आलेल्या नाहीये त्याच्या विरुद्ध. क्लीन बोल्ड, मधली यष्टी उद्ध्वस्त केल्याबरोबर इट्स नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. मैदानामध्ये मात्र पहिल्यांदा असं वाटलं होतं इकडे मात्र पहिला विकेटचं पतन होईल, परंतु त्याच वेळेला मात्र इकडे मात्र फ्रंट फूट नो देण्यात आलाय आणि हिरामन नाईक थोडासा निराश असेल. कार्ट विलिंग स्टंप जसा फिरत गेला, परंतु ओ स्टेपिंगचा नो बॉल आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने मला वाटतं DRS चॅलेंज केलाय ऑन फील्ड अंपायरच्या निर्णयाला, कारण ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येईल. DRS कॉल केलाय. ओ स्टेपिंगचा हा नो बॉल आहे असं ऑन फील्ड अंपायरनी कळवलं आणि त्याच्यासाठी आता चॅलेंज केलंय. अंपायर बाविस्कर यांचा निर्णय आलाय नो बॉल आणि आता टीव्ही अंपायर पाहूया आपला निर्णय देतील. नो बॉलचा निर्णय आलेला आहे टीव्ही अंपायर कडून देखील. थोडासा दिलासा देणारी गोष्ट ठरली असती रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीम साठी, परंतु इकडे मात्र ओ स्टेपिंगचा हा नो, फ्रंट फूट नो आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र ही संधी मिळाली, परंतु बॉलिंग चांगली होते. नक्कीच कौतुक केलं जाईल हिरामन नाईक ज्या पद्धतीने मात्र संपूर्णपणे मी तर म्हणेन झोकून दिले रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमसाठी या गोलंदाजांना. जरूर अजय महागडा ठरला असेल तरी सुद्धा हे षटकामध्ये हे कव्हर अप करण्याची सामर्थ्य मात्र या खेळाडूकडे नक्कीच आहे. यावेळेस मात्र लॉफ केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ बॉन्डलाईनच्या बाहेर, उत्तुंग फटका, षटकार. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं कमबॅक हे झालंय. मोठा फटका इथे येतोय. 6 धावा येत आहेत. 48 धावांची भागीदारी. पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी रचत असताना दोन्ही फलंदाज दुतुम कुंडेवाल या टीमसाठी आणि महत्वाच्या धावा आहेत. विकेट गमावलेले नाही आहेत आणि आता आक्रमण हिरामन नाईकवर देखील होत आणि ते आक्रमण करतोय परेश ठाकूर. परेशचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल मिळेल. पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे रॉयल ड्रीमर्स. ब्रेक थ्रू द्यावा लागेल आणि जोपर्यंत विकेट मिळत नाही तोपर्यंत थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा लेवल ज्या पद्धतीनं पाहायला मिळतोय, थोडासा बॉडी लँग्वेज सुद्धा लो आहे आणि त्याचमुळे इकडे मात्र एक विकेट नक्कीच एनर्जी देईल या टीमसाठी. पुढे सरसावत फ्लिक करण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग सेट होता. या बॉलसाठी 49 धावा झाल्यात. एक चांगला स्टँड दिलाय पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी. तिसरं षटक सुरू आहे आणि ही खेळपट्टी म्हणजेच फलंदाजांसाठी नंदनवन मी म्हणेन, हे ग्राउंड नंदनवन आहे फलंदाजांसाठी आणि सातत्याने धावा येत आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खात्यात. आणि क्लीन बोल्ड, इकडे मात्र बुंध्यात टाकला हिरामनना चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त केला अखेरीस आणि पहिली विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का मिळालाय, ब्रेक थ्रू दिला 49 या धावसंख्येवर. दुतुम कुंडेवाल संघाला मात्र पहिला धक्का लागेल फलंदाज यज्ञेश ठाकूरच्या स्वरूपामध्ये.
या बॅटरला पहा काय परफेक्ट यॉर्कर होता, टो क्रशिंग यॉर्कर, मागच्या पायाचा टो म्हणजेच तो अंगठा तिथे डिलिव्हर्ड केलेला बॉल होता, लेग अँड मिडल स्टिकवर जाऊन बॉल धडकलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय हिरामन या गोलंदाजाने आणि सगळ्यात मोठी विकेट आहे 49 ला पहिली विकेट गारत. भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. सबस्क्रायबर मीटरवर जर नजर टाकली तर 3,49,679 आहेत, म्हणजे 320 सबस्क्रायबर आता शिल्लक आहेत. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. त्यानुसार 3.5 लाखाचा पल्ला 24 लाईव्ह इव्हेंट्स इथे कंप्लीट करू शकते. तुम्ही आनंद घेताय. आपल्या मुलाचं चॅनल आहे म्हणजे संदेश पाटील आणि त्यांची टीम मेहनत घेते गेले कित्येक वर्ष रायगड प्रीमियर लीग मध्ये. लवकरात लवकर सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. विनट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर नवीन बॅटरमॅन फ्रॉम वाशिवली पंकज शिंदे. फुल लेंथ होता, यावेळेस मात्र ऑन साइडला वळवलाय हा चेंडू. मिड विकेट झोनकडे सिंगल मिळेल. एक रन मात्र दुतुम कुंडेबाळ संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धाव फलकावर 50 ला 1. प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपला त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नामदेवजी विषय यांच्याकडून हे पारितोषिक सुपूर्द करण्यात येईल आणि महेश शेटकडू मित्र परिवाराकडून हे पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेक्षकांनी जर झेल टिपला रेलिंगच्या बाहेर तर तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे महेश कडू साहेबांच्या वतीने. ते पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. टीमची धावसंख्या 50, बल्लेबाजी झकास. अर्धशतक पूर्ण झालंय. एकच फलंदाज बाद आहे, त्याच्यामुळे नक्कीच चांगली सुरुवात धोंडूशेठ वास्कर दुतुम कुंडेबाल या टीमची या महत्वाच्या मॅच मध्ये. डू ऑर डाय मॅच आहे. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. या प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे, कारण या रायगड प्रीमियर लीग मध्ये जेही प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या पलीकडे रेलिंगच्या मागे झेल टिपतील त्यांच्यासाठी पारितोषिक आहेत. आपलं सगळ्यांचं कौतुक महेश कडू मित्र परिवाराच्या वतीने. नेक्स्ट मॅच चा टॉस देखील केला जाईल. नेक्स्ट मॅच आर्ना 11 पुगाव कोलाड. सूरज पाटील कॅप्टन आहेत आणि त्याच्याचबरोबर त्याच्या अगेन्स्ट निशी कर्णेकर. अर्चित वॉरियर्स तळारोहा या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचं. हा फायनल कॉल आहे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. सूरज पाटील अँड ऋषी कर्णेकर. नेक्स्ट मॅच नंबर 6. आज 8 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 16 आहेत म्हणजे 8 सामने आज खेळवले जाणार आहेत. उद्या सुपर 8 म्हणजे 7 सामने आपल्याला पाहायला मिळतील. हे पुढील सामने आपल्या स्क्रीनवर आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये आर्ना 11 पुगाव कोलाड विरुद्ध अर्चित वॉरियर्स तळारोहा या दोन टीमच्या दरम्यान होईल. त्याच्यानंतरचा सामना स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी बामण डोंगरी आदित्य पाटील आणि त्यांच्या विरोधात आर्यन स्पोर्ट्स शिरले करण मडवी हे दोन्ही कॅप्टन इन ऍक्शन असतील. त्याच्यानंतरचा सामना सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी विरुद्ध वीर मराठा जोये पेन किरण पवार आणि ओमकार पाटील या दोन खेळाडूंच्या दरम्यान रंगताना दिसणार आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी कार देखील आहे, त्यामुळे कारची देखील चर्चा सध्या सुरू आहे. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये कार जिंकण्याचा विक्रम केलाय किरण पवार, त्याचबरोबर बंटी बद्रिके यांनी जेव्हा कार ठेवली या स्पर्धेमध्ये. आणि मयूर वाघमारे यांनी पहिले ज्या 2 बाईक होत्या त्या जिंकल्या होत्या मिस्टर 360 सुमित डोंगडेने. त्याच्यामुळे हे जे खेळाडू आहेत हे आतापर्यंत मालिकावीर खेळाडू राहिलेत रायगड प्रीमियर लीगच्या दरम्यान. आणि या वर्षीचा पर्व 6चा तो मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कोणाला जाईल याच्याविषयी आतापासूनच चर्चा आणि उत्कंठा शिगेला पोहोचली. उद्या तो रिझल्ट आपल्या समोर येईल. उद्या अंतिम रात्र असेल या रायगड प्रीमियर लीगची. पाहायला विसरू नका 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. 50 धावा झाल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 ओव्हर्स मध्ये अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे. रॉयल रेमस विजय 11 पळसपे टीम कडून 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय रोहित पाटे मानप्रम मोहो. 3 ओव्हर्स मध्ये 50 भरपूर धावा चेपल्यात दुतुम कुंटेबाळ संघानं. थोडासा प्रेशर जरूर आहे सध्याच्या घडीला, परंतु इथून बघाशी सुद्धा आपण एक सामना पाहिला 75 धावांचा, जिकडे मात्र सहज चेस सुद्धा झाला होता सामना. आणि त्याचमुळे या मैदानावर कोणतंही टार्गेट सेफ नाहीये. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पाठेचा पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. लेन बॉल पिक केला हा शॉट आणि काय फटका सजवलाय. कडक शॉट. बॅटच्या मधोमध संपर्क झाल्यानंतर हायवे एंडला हा बॉल सरळ रोडवर पाठवलाय 6 धावांसाठी. बॅटचा स्विंग पा
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शरीराचा स्विंग, बॅटचा स्विंग, टायमिंग प्रॉपर, बॉल करतो हवाई सफर आणि एक मोठा षटकार बॅटर पंकज शिंदेच्या बॅटमधून. भव्य स्वागत झालंय गोलंदाजाचं. पहिलाच बॉलवर आलाय हा षटकार. अब तक 56. फुल टॉस होता, इकडे मात्र मिसक्यूट झालाय. बॉल पाठीमागे येतोय. थोडासा पाहायला गेलं तर प्रॉपर टायमिंग झालं नाहीये, कनेक्शन प्रॉपर नव्हतं, अन्यथा आणखीन धावा मिळाल्या असत्या. सिंगल आली, धावसंख्या 1 ने पुढे झाली. 57, 57 धावा धावफलकावर. चौथं षटक सुरू आहे. जोपर्यंत विकेट्स मिळणार नाहीये तोपर्यंत दबाव मात्र बनणार नाहीये मॅचवर. टेक करावं लागेल आणि ते जर झालं, सध्याच्या घडीला परेश ठाकूर 16 धावांवर खेळतोय. चांगली स्टार्ट दिली आपल्या टीमसाठी. रोहितचा हा बॉल उडलाच नाही, खाली टप्पा पडला, बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. थोडंसं सरप्राइझिंग होतं फलंदाजासाठी. हा टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि त्याचमुळे बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. आणखी एक डॉट बॉल आणि हे करणं गरजेचं आहे. डॉट बॉल जसे येतील ना थोडासा दबाव बनेल आणि जेव्हा दबाव बनेल तेव्हाच मात्र फलंदाज चुका सुद्धा करतात. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळत आहे. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. चांगला स्ट्रोक बनवला यावेळेस मात्र परेश ठाकूरच्या पॅटमधून हा चौकार. आणखीन एक चेंडू टप्पा पडला, बॉल खाली राहिला. इकडे सुद्धा बेट केलंय. हा चेंडू टप्पा पडला तर थोडासा खाली राहिला. आणखीन एक आश्चर्यचकित करून गेलाय चेंडू परेश ठाकूरला. आतमध्ये आणला होता काहीसा आणि हा बॉल खाली राहतोय. 61 धावा झाल्यात आतापर्यंत. हो, चांगलं कमबॅक आता कुठेतरी पाहायला मिळतंय. एक मोठा षटकार आला, चौकार आला या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर डॉट बॉल रोहित पाटेकडून. टीमची धावसंख्या 61. एक फलंदाज बाद, लास्ट बॉल. थोडासा शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलवर मात्र चांगला पुल शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग मिड विकेट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. परेशच्या बॅट मधून मात्र एक चांगला स्ट्रोक. बॉल जाईल षटकारांना. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 67 या आकड्यावर. 4 षटकांच्या अखेरीस 67 लॉस ऑफ 1. शॉर्ट बॉल होता, इकडे मात्र तयारीतच होता परेश आणि त्याच्यावर मात्र चांगलाच पुल शॉट पाहायला मिळाला. जाता जाता खरं तर एक चांगला स्ट्रोक षटकार. टीमची टोटल मात्र पुढे जाईल. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. सध्याच्या घडीला 67 धावा झाल्यात आणि नक्की 67 धावा म्हटल्या तर इथून 12-13 धावा जरी आल्या तरी सुद्धा 80च्या आसपास मात्र ही टोटल जाऊ शकेल. आणि म्हणूनच मोठ्या धावसंख्येकडे सध्याच्या घडीला वाटचाल करत असताना दोंडू शेट वास्कर, दुतुम कुंडेबाळ हा संघ 5वं आणि अंतिम षटक असेल आणि ते फार निर्णायक ठरेल मॅचमध्ये. इकडे थोडंसं थांबावं लागेल. परंतु हे षटक जर रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमकडून सिंगल डिजिट मध्ये आलं तर नक्कीच थोडाफार धावा डोक्यामध्ये राहतील. कारण आजच या मैदानावर 75 धावांचा चेस झालाय आणि त्याचमुळे कुठेतरी तिथपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असू शकतो. एका बाजूला परेश ठाकूर, दुसऱ्या बाजूला सूर्या मस्कर, एका बाजूला निलेश ठाकूर, राजेश भास्कर यांनी पुरस्कृत केलेला संघ दुतुम कुंडेबाद, दुसऱ्या बाजूला विजय गवंडी यांनी पुरस्कृत केलेला संघ रॉयल ड्रीमर्स पळसपे. आज थोडासा गोलंदाजांना मार खावा लागला आणि खास करून अजय पाटीलचं ते दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं. परंतु 26 धावा जरी त्या ओव्हरमध्ये गेल्या असल्या तरी सुद्धा अजय पाटील जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी उतरेल त्या धावा पूर्ण करण्याची ताकद सुद्धा त्याच खेळाडूकडे आहे. आणि त्याचमुळे एक परिपूर्ण संघ, एक बॅलन्स टीम म्हणून रायगड प्रीमियर लीग मध्ये रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमकडे पाहिलं जात आहे. शेवटचं षटक फार निर्णायक असेल. मान फ्रॉम वाघाची वाडी, अविनाश वाघ. पहिलाच बॉल फुल लेंथ खोलात पडलाय. यॉर्कर लाईनचा चेंडू होता इकडे आणि या लेग बायचा इशाऱ्यानं ही 1 रन जरूर जोडली जाईल. या लेंथवर गोलंदाजी झाली ना तर मोठे फटके खेळणं मात्र कठीण होईल आणि तेच करायचं अविनाश वाघला. मोठे स्ट्रोक जर या षटकामध्ये आले नाही तर सिंगल डिजिट मध्ये हा स्कोर राहू शकतो आणि ते जरी केलं तरी ते पळसपे टीमच्या दृष्टिकोनातून मात्र फार मोठी अचीवमेंट ठरू शकेल. परंतु पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडतंय.
कारण फारशा विकेट गमावलेल्या नाहीयेत. ही एक जमेची बाब आहे दुतुम कुंटेवाड संघाच्या दृष्टिकोनातून. 68 धाबा झाल्यात. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल लॉफ केला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कबसला क्षेत्ररक्षक अचानकपणे पोहोचूच शकलेला नाहीये. चान्स जरूर होते इकडे मात्र रन्स कंप्लीट झाल्यात. चेंडू बराच वेळ हवेमध्ये सुद्धा होता. रनआउट साठी अपील करण्यात आले, रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. परंतु थोडासा बाहेर ठेवला होता हा चेंडू. थोडासा प्रवृत्त केलं होतं फलंदाजाला बाहेर जाणाऱ्या चेंडूवर ड्राईव्ह करण्यासाठी. परंतु थोडासा वॅकेंट एरिया होता, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. परंतु हा डिसिजन मात्र पाहूया. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट इज द कॉल. त्यामुळे रन्स मिळतील. या दाखवलं जाते तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. एक चांगला निर्णय. $70 ऑन बोट. अविनीचा शॉर्ट बॉल पुल केलाय. बॉलला पाठवले सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी. षटकार. संख्या मात्र सातत्यानं वाढत राहिले. बिलकुल दबाव नाहीये. बिंदासपणे मात्र बॅटिंग केली जाते. परेश ठाकूर सध्याच्या घडीला 15 बॉल मध्ये 34 धावांवर खेळतोय. 76 धावा धावफलकावर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. ओ डाऊन द ग्राउंड हेलिकॉप्टर. ओळख आहे या खेळाडूची. पेटंट स्ट्रोक. तुमचा परेश ठाकूर त्याच्या बॅट मधून हेलिकॉप्टर शॉट. षटकार. कधीपासून हाच विचार करतो की तो हेलिकॉप्टर शॉट परेश ठाकूर कधी मारेल आणि मारलाय शेवटी तो फटका. पायातला बॉल होता, मागचा पाय हवेत गेला आणि त्याच्यानंतर बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना डाऊन दी ग्राउंड मारलेला हा षटकार. देखना फटका, विलोभनीय फटका, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा फटका आणि हे अत्याधुनिक फटके आहेत. एक चांगलं टायमिंग, भव्य सिक्सर परेशच्या बॅटमधून. हे ओळख राहिले या खेळाडूची. मिस्टर हेलिकॉप्टर या नावानं सुद्धा या खेळाडूला ओळखलं जातं आणि तोच शॉट मात्र त्याच्या बॅटमधून येत असताना नक्कीच त्याचे चाहते सुद्धा आनंदित झाले असेल. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. 82 धावा झाल्यात धावफलकावर. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये रॉयल ड्रीमर्स टीमला मात्र थोडा घाम गाळावा लागेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचा आपण वेळेमध्ये. ओ यावेळेस ऑन साइडला मैदानाच्या चौफेर फटकेबाजी परेश ठाकूरच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक बेधुंद करणारा फटका. षटकार. धन्यवाद. आता थांबणार नाहीये परेश. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय परत एक वेळा काय देखना फटका. फोटोजेनिक शॉट आहे. नजर पाकी स्थिर आहे. ज्या दिशेला मारायचंय तिकडे नजर आणि त्याचबरोबर बॅटचा फ्लो देखील त्याच दिशेला. खतरनाक बॅटिंग करताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. एक हेलिकॉप्टरही मारलेत. धावा झालेत 88 आणि 46 धावांची खेळी आतापर्यंत त्याने साकारले. 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून परेश. या मॅच मध्ये 46 नॉट आउट. धावा झालेत 88. शेवटचा बॉलही शिल्लक आहे. एक झेल सुटल्यानंतर मात्र सलग 3 षटकार परेश ठाकूरच्या बॅटमधून येत असताना. लगातार 3 षटकारांचा खेळ सादर केला. प्रेक्षकांची मनं जिंकत असताना आणि आरपीएल मधील मात्र आजच्या दिवसा रात्रमधील मात्र ही सर्वोत्तम धाव संख्या 88 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल बाकी आहे. अर्धशतकाकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा असतील आणि ज्या आविर्भावामध्ये मात्र फटकेबाजी केली जाते परेश ठाकूर करवी आणि हे जर बघितलं तर नक्कीच कदाचित अर्धशतक मात्र या स्पर्धेमधलं सुद्धा तो कंप्लीट करू शकेल. दीपकजी खुश होता ज्यावेळेला टॉस बाजूने लागलेला नव्हता. त्याने सांगितलं बॅटिंगच करायची होती, परंतु ऑलमोस्ट आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच घेतात. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. 1 बॉल शिल्लक आहे. ओ लॉफ केले बॉल हवेत आहे. अर्धशतकाने मात्र उलकावणी दिले, परंतु मात्र जिगरबाज खेळ त्याचा पाहायला मिळालाय. शेवटच्या बॉलवर मात्र परेश बाद झालाय, परंतु त्यापूर्वी मात्र काय इनिंग तो खेळलाय. 5 षटकार 3 चौकार 18 बॉल मध्ये 46 धावांची दमदार इनिंग मात्र त्यांना पेश केली
आणि मोठं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. ते अर्थातच दोंडुशेठ भास्कर धुतुम कुंडे पहाड या टीम कडून. आणि टॉस केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी समोर या. निशी कर्णेकर आणि सूरज पाटील या दोन टीम्स मध्ये टॉस केला जाईल. या स्पर्धेमध्ये आता उद्या प्रत्येक प्रेक्षकाला एक एक कुपन दिलं जाणार आहे. कुपन फ्री आहेत आणि लकी ड्रॉ होणार आहे. त्याच्यामध्ये अनेक गिफ्ट आहेत, एअरबड्स आहेत, एअर फ्रायर आहेत, स्मार्ट वॉच आहेत. चला टॉस केला जाईल. या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर आहेत के इंडेव प्रायव्हेट लिमिटेड सन्माननीय विजयजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. एका बाजूला निशी कर्णेकर आणि दुसऱ्या बाजूला सूरज पाटील. आणि आजच्या रात्रीमधील हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. कुपन प्रेक्षकांना आता दिले जातील आणि उद्या 7 मॅचला 7 गिफ्ट आहेत ज्यांची अनाउन्समेंट मी आताच केली आहे. तर विजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सामन्याचा नाणेफेक संपन्न होत असताना इट्स अ कॉल अँड इट इज टॉस जिंकलाय तो निशी कर्णेकरनं. निशी सर्वात आधी अभिनंदन. आणि निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं आता मात्र या स्पर्धेमध्ये एक अंतिम टप्प्यापर्यंत तुम्ही आलात. समोर सूरज पाटीलचा संघ आहे. थोडा अभ्यास तर झालाच असेल. किती चॅलेंज वाटते या संघाचं? समोरचा संघ पण चांगलाच आणि आमच्या इथलेच आहे संघ कोलाडचा. ॲज अ टीम कॅप्टन म्हणून आतापर्यंत जो प्रवास राहिला आहे, कोणता डिपार्टमेंट असा आहे जिकडे सुधारणा करण्याची गरज आहे? कोणत्या खेळाडू जे चमकले पाहिजेत? आतापर्यंत म्हणावा तसा परफॉर्मन्स झालेला नाहीये, परंतु जशी स्पर्धा अंतिम टप्प्याकडे येते तसा मात्र चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल. त्यामुळं असं काही वाटते का तुला ॲज अ टीम कॅप्टन? मृणाल वर्सोकरनी बॅटिंग केली तर चांगलं वाटेल. जरा 1-2 मॅचला बॅटिंग नाही केली त्यांनी, या मॅचला करेल याची 100% वाटते. आज मगाशी 75चा चेस झाला. या मॅचमध्ये 88 धावा झाल्यात. किती धावांपर्यंत थांबवावं लागेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत. टॉस विरोधामध्ये गेलाय सूरज. पहिल्यांदा तुम्हाला बॅटिंग करायची आहे. टॉस लॉस झालाय, त्याचा फारसा फरक पडेल? फरक तर काय एवढा पडणार नाही, पण जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. कोणते असे फलंदाज आहेत जे आज चमकले तर नक्कीच जास्तीत जास्त धावा होऊ शकतील? कारण या मॅच मध्ये आजच्या रात्रीमधील हायस्ट स्कोर झाला 88. आणि किती अपेक्षा आहे ॲज अ टीम कॅप्टन म्हणून? सगळेच प्लेअर चांगले आहेत ना, सगळ्यांकडनं अपेक्षा आहे ना, चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. एकाच विभागामधील खरं तर संघ आहेत. निशी कर्णेकरचा संघानं सुद्धा खूप चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. ॲज अ टीम कॅप्टन म्हणून कोणत्या डिपार्टमेंटमध्ये तुला सुद्धा इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज वाटते? कोणते असे खेळाडू आहेत जे मात्र या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल त्यांना, कारण स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आले? पहिले बॅटिंग आली, जास्तीत जास्त रन करू. ॲज अ टीम कॅप्टन म्हणून किती दबाव असतो सूरज करणं एवढी मोठी लीग खेळत असताना? दबाव तर भरपूर असतो, चांगला खेळ केलो. चला खूप साऱ्या शुभेच्छा तुला. आता सूरज पाटील तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो निशी कर्णेकर आणि त्यांनी पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. नेक्स्ट मॅच साठी टॉस झालाय, परंतु या मॅच मध्ये एक बलाढ्य टार्गेट सेट झालाय. आणि मी मगाशी चर्चाच करत होतो, मगाशी खुश होता परेश ज्यावेळेला टॉस झाला, बॅटिंग त्याच्या वाट्याला आली, त्याने सांगितलं नक्कीच हाच प्रयत्न आमचा असेल, पॉवर प्ले फोडायचा आहे, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 करायचे आहेत. आणि तसं झालं देखील होतं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 26, 2 ओव्हरमध्ये 35 झाले. आणि त्याच्यानंतर आक्रमण करत असताना थर्ड ओव्हरमध्ये 15, त्याच्यानंतर 17 आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 21 धावा आले. आणि त्याचमुळे एक टार्गेट मोठं सेट झालं. या मॅच मध्ये टार्गेट आहे 89, 89 धावा. रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व आहे. 30 बॉल 89 धावा. बलाढ्य लक्ष पुढे टीम रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे च्या समोर. या टीमकडे देखील फलंदाजी चांगली आहे, परंतु आक्रमण पहिल्या बॉल पासूनच करावं लागेल. पॉवर प्ले तुम्हालाही फोडावं लागेल.
त्यांनी जसं 35 केलं तुम्हाला देखील तो 35-38च्या आसपासचा पॉवर प्ले ठेवावा लागणार आहे. आणि त्याच वेळेला या धावा चेस होऊ शकतात. हिरामनचं कौतुक व्हायला पाहिजे. हिरामनने चांगली बॉलिंग केली सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये, परंतु तरी देखील एक बलाढ्य टार्गेट त्यांच्या टीमच्या समोर आहे. चला आता लगेच मॅच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका. रायगड प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. महेश कडू साहेब, त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार, विभाग अध्यक्ष आहेत महेश कडू, नवघर जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टी, कोषाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी उरणचे, तथा माजी सरपंच सोनारी गाव यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. मंगेशजी वाकडीकर अध्यक्ष आहेत रायगड प्रीमियर लीगचे, तसेच जिल्हा परिषदेचे देखील नवनिर्वाचित अध्यक्ष ते आहेत. त्याचबरोबर राकेशभाई गायकवाड रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष म्हणून प्रशांतजी खानावकर. या सगळ्यांची ही संकल्पना म्हणजेच रायगड प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. पर्व 6 अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस म्हणजे अंतिम रात्र असणार आहे. उद्या 7 सामने पाहायला विसरू नका. 7 सामन्यामध्ये प्रत्येक भाग्यवान प्रेक्षकाला आपण सन्मानित करणार आहोत. ते कुपन तुमच्याकडे आजच दिले जातील जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. महेश कडू मित्र परिवाराच्या वतीने अनेक पारितोषिक आहेत भाग्यवान प्रेक्षकांना. पहिला बॉल कोलवट टप्प्याचा होता. ड्राईव्ह केला, खूपच चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर पासून स्वीपर कव्हर पर्यंत फिल्डर धावत गेला. एक सिंगल तिथे मिळाली. खातं उघडलेलं आहे रॉयल ड्रीमर्स या पहिल्या बॉलवर एकेरी धावेच्या मदतीने. पहिले 2 षटकं फार महत्वाची ठरतील या मॅच मध्ये आणि सलामी वीरांकडून सुद्धा चांगला स्टार्ट जर दिला गेला तर याही धावा चेस होऊ शकतात. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये आजपर्यंत मात्र बऱ्याच वेळाला विक्रम झालेत, परंतु चांगला अर्ली स्टार्ट मात्र मिळणं फार गरजेचं आहे. सूर्या म्हसकर कॅप्टन आणि त्याचमुळे अजय पाटील 2 फलंदाजीमधली बलस्थानं आहेत या टीमची आणि या दोघांना मात्र लढावं लागेल. 1 रन आहे स्कोर बोर्डवर. सूर्या म्हसकरवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. टीमचा कॅप्टन आहे, नेता आहे, दिशादर्शक आहे, तारानेर आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं परेशने खूप चांगली बॅटिंग केली, त्याने टीमला सावरलंय. अजय साठी हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, बीट केलं गतीने या बॉलवर. मी म्हणेन कौस्तुभने चांगला बॉल. गती सुद्धा होती आणि त्याच वेळेला मात्र पाहायला गेलं तर थोडासा उसळी सुद्धा घेत गेला. समोर हायटेड प्लेअर जरूर आहे, परंतु वेगानं मात्र बॉल सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. सुरुवात चांगली झाली गोलंदाजी मधून कौस्तुभ मात्रेची. कौस्तुभ बॉलवर बोट चांगली फिरवतोय. कमी जास्त गतीने बॉल टाकले जातात. मागचा बॉल थोडासा हाफ ट्रॅकर, पुढचा बॉल कौस्तुभचा. हा बॉल फुलर लेनचा होता, वेगाने टाकलाय. अपील स्ट्रॉंग आहे. विकेट किपरची स्पष्ट नकार येतोय. पंचांकडून त्याचं कारण आहे, बॅटलाही लागलाय बॉल. एकदम मिळताना दिसेल. अचानक आलेल्या फुलटॉसनं थोडासा गोंधळून जाताना दिसला अजय पाटील, कारण फुलटॉस सुद्धा एवढा वेगानं आला होता, टाइम करणं सुद्धा त्याला जमलं नाहीये. आणि त्याचमुळे इकडे मात्र फक्त सिंगल रन येत असताना दबाव मात्र बनवलाय. पहिला 3 बॉलमध्ये मोठा स्ट्रोक्स दिलेला नाही आणि त्याचमुळे पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जर मोठे स्ट्रोक्स आले नाहीत तर फार कठीण होऊ शकेल रॉयल ड्रीमर्ससाठी. चांगलं षटक कौस्तुभ मात्रेचं. पहिल्या ओव्हरमध्ये शांत ठेवलंय फलंदाजांना. सूर्य आता स्ट्रायकिंग एंडला. हाफ ट्रॅकर बॉल होता, बॅटची कडा घेतली, बॉल मागे चाललाय, टर्न होईल फाईन लेगला. आउटफील्ड फास्ट आहे, थांबेल का हा प्रश्न आहे. नाही थांबणार. बॉल सीमा पार येतोय. चौकार. 4 धावा मिळतील सूर्याच्या बॅटमधून. पहिला चौकार. बॉलचा वापर करतोय, खांद्याचा वापर करत चेंडूला उसळी देतोय आणि इकडे मात्र जरूर 4 धावा आल्यात. चौकारानं मात्र सुरुवात तर झाली रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमची. हाफ ट्रॅकर बॉल तुम्ही टाकू शकत नाही पॉवर प्ले मध्ये. हा बॉल चांगला होता, फुलर लेनचा होता आणि तेवढाच क्रॅकिंग ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे तैनात. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. ओ थ्रो झालाय, नाही मिळणार. दुसरी धाव आता मिळेल. दुसरी धाव, कारण बॅकअप चुकलंय. 2 धावा ऍड होतील सूर्या मस्कर साठी आणि त्यामुळे गोलंदाज नाराज आहे. त्याला माहिती आहे जिथे 1 होती तिथे 2 दिल्यात आणि त्याच्यानंतर सूर्याला स्ट्राईक मिळाली. आता जर मोठा फटका आला तर जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. त्याच्यामुळे एकूण एका धावेला महत्व आहे रायगड प्रीमियर लीग मध्ये. एकूण एक धाव महत्वाची आहे रायगड प्रीमियर लीगच्या दरम्यान. 2 धावा ऍड होत आहेत. धावा झाल्यात 8. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सूर्या आता त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. कमीत कमी 35 कराव्या लागतील पॉवर प्ले मध्ये तुम्हाला. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, परंतु आता चान्स बनवलाय. फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत जाऊन हा झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद होतोय. सूर्या मस्करचा फटका फसला, बॅट हातात फिरली, बॉल स्लाइस झाला बॅटवर आणि एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल. 8 वर 1 फलंदाज बाद. रॉयल ड्रीमर्स विजय पळसपे या टीमला एक मोठा धक्का.
8 धावा झाल्यात पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे साजेशी सुरुवात झालेली नाहीये. या ओव्हरमध्ये धावा कुठाव्या लागतील, कारण 30 पेक्षा जास्त तरी धावा आल्या पाहिजेत पहिल्या 2 ओव्हर्समध्ये, तरच कुठेतरी पुढे चान्स मिळू शकेल. कारण 1-2 मोठे जर ओव्हर्स आल्या तर नक्कीच या मॅच मध्ये सुद्धा कमबॅक करता येण्यासारखं आहे. 8 रन आहेत, एक फलंदाज बाद आहे आणि सगळ्यात मोठी विकेट आली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये कौस्तुभ मात्रेच्या खात्यामध्ये. व्हरायटी व्हेरिएशन खूप चांगलं होतं त्याच्या गोलंदाजीमध्ये. एक फुलर लेनचा बॉल टाकला, तोही वेगवान होता. बाउन्सरही टाकला, शॉर्ट बॉलचाही वापर त्याने केला आणि खरोखर चांगली गोलंदाजी करून दाखवली पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान. त्यामुळे पारडं जड आहे सध्या तरी मी म्हणेन टीम दंडुशेठ वास्कर दोतम कुंडेवाळ या टीमचं पळसपेच्या विरुद्ध. रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे हलकासा बॅकफुटला चाललाय संघ आणि म्हणूनच आपण उल्लेख करतो पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं कधी योग्य आहे. अंडर फ्लड लाईट्स धावा करा मग येतो प्रेशर सेकंड इनिंग मध्ये बॅटरवर आणि ते प्रेशर इथे दिसतंय. कारण 89 धावा एवढं सोपं नाहीये 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. ओ खोलवर टप्प्याचा बॉल होता, हेलिकॉप्टर उडवलाय डीप मध्ये, फिल्डर आहे लॉंग ऑनला, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद. आणखीन एक विकेट गमावली आहे. दोन्ही ओपनर्स आता डगआउट मध्ये आहेत. अजय पाटील आउट. पाठोपाठच्या 2 बॉलमध्ये 2 सफलता मात्र अर्जित केल्यात. त्या अर्थातच दुतुम कुंटेबाळ टीम आणि दोनही मुख्य फलंदाज आता मात्र खेळपट्टीमधून बाहेर मैदानाच्या गेलेत. पहिल्यांदा सूर्या मस्कर आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र अजय पाटीलचं जाणं हे संघाला आता मात्र परवडणार असेल का. स्टार्ट चांगला मिळालाय खरं तर गोलंदाजीमधून सुद्धा आणि त्याचमुळे बॅकफुटवर थोडासा पाहायला मिळेल रॉयल ड्रीमर्स विजय पळसपे टीम. कारण 81 धाबा अजूनही करायच्या आहेत. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं आता मात्र आव्हान जे आहे ते आता मात्र जास्त डोईजड होत चाललंय आणि लवकर जर धाबा आल्या नाहीत, लवकर जर मोठे षटकार आले नाहीत तर मात्र नक्कीच थोडंसं कठीण होऊ शकेल पळसपे टीमच्या दृष्टिकोनातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम मोठी जुई अंकेश कामोटकर. ओ शॉर्ट बॉलचा वापर राऊंड विकेटने अँगल करत बॉल विकेट किपरच्या आता टॉट. मी म्हटलं होतं या धावा भरपूर मोठ्या केल्यात पहिल्या डावामध्ये आणि त्याच्यामुळे सातत्याने दबाव बनेल आता बॅटिंग करणाऱ्या साईडवर. 8च धावा झाल्यात. त्यांचा कॅप्टन परतलाय, दोन्ही सलामीवीर डगआउट मध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये कल फिटनेसचे ओनर वहाळचे आमचे कल्पेश गरज साहेब यांचं या मैदानावर आगमन झालंय, व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं मनापासून स्वागत. आणि फिटनेसवाला माणूस आला आणि फिटनेसच्या आधारे मारलेला हा स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. जमली रायगड नगरी, क्रांतीवीरांच्या भूमीवरती जमली रायगड नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. शॉर्ट बॉल होता आणि त्याच्यावर मात्र चांगला पुल शॉट पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू बीट करत गेला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळते. अँगल बॉलिंग होते, थोडेसे बॉल खाली सुद्धा राहतात. मगाशी सुद्धा असा चेंडू पाहायला मिळाला, थोडासा बॉल खाली राहिला, थोडासा सरप्राईज करून गेलाय बॅटरला. स्लोअर वनचा वापर, बॉलवर चांगली बोट फिरवली, अँगल खूप चांगला होता रायटी बॅटरसाठी. मागच्याच बॉलवर सिक्सर मारलाय, कमबॅक केलाय अंकेशच्या विरुद्ध मनीषने. हा बॉल स्लॉट मध्ये होता, पाठवून दिला जाईल पार्किंग प्लॉट मध्ये. अंकेश कामोटकरच्या पॅट मधून येतोय आणखीन एक बुलंदी पॉवरफुल हिट, सिक्सर. खतरनाक शॉट, मागचा पाय वाकवला, स्लॉट मधला बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. कडक शॉट अंकेशच्या पॅट मधून. बॅक टू बॅक सिक्सेस येतात. एक डॉट बॉल आला, त्याच्यानंतर कमबॅक केले मनीषच्या विरुद्ध. मनीष फडके कमबॅक करावं लागेल. ओ बॅकफुटला जात असताना कट केल्या पॉइंट मधून. इथे देखील 4 धावा मिळतील. चौकार आलाय. टीमची धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 24 धावा, 2 फलंदाज बाद. तर अर्णव 11 पुगाव कोलाड आणि त्याचबरोबर नितीन नाईक श्रेया स्पोर्ट्स कोहली कोपर यांच्या दरम्यान एक सामना झाला होता.
3 चेंडूंमध्ये 14 धाबांची गरज असताना सिद्धेश शिंदेनं तो सामना जिंकून दिला होता. लीग स्टेजचा हा सामना होता आणि त्या 3 बॉलमध्ये 14 धाबा ज्या काढल्या होत्या आणि त्याच्यासाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी येते. प्रभाकरजी भोईर पाणजे यांच्या वतीनं. तर मी सिद्धेश शिंदेला आमंत्रित करेन. सिद्धेश शिंदे लीग स्टेजच्या मॅचचं पारितोषिक आहे आणि ते घेण्यासाठी आपण प्लीज मंचावर यायचं आहे. प्रभाकरजी भोईर यांच्या वतीनं मात्र हे पारितोषिक आज दिलं जात आहे. सिद्धेश शिंदे आपण यायचं आहे पारितोषिकासाठी, कारण एक मोठा संघ समोर होता आणि त्या संघाच्या विरोधामध्ये केलेली ही उल्लेखनीय कामगिरी आमचा मंच आपल्याला पाहायला मिळतोय रायगड प्रीमियर लीगच्या निमित्तानं. दीपक पाटील सर, आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे वळतोय. सन्माननीय उपाध्यक्ष कोलाड क्रिकेट असोसिएशन राकेशजी मामगुडे साहेब यांचं स्वागत महेश कडू यांच्या शुभास्ते केलं जाईल. त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय राकेशजी मामगुडे, उपाध्यक्ष कोलाड क्रिकेट असोसिएशन. कोलाडच बोललो. उपाध्यक्ष कोलाड क्रिकेट असोसिएशन. चला, यानंतर सन्माननीय ज्येष्ठ क्रिकेट खेळाडू संदीपजी मुंडे साहेब यांचंही स्वागत केलं जाईल. संदीप मुंडे साहेब, ज्येष्ठ क्रिकेटपटू. मैदानामध्ये एक जबरदस्त फटका येतोय, षटकार. प्रशांतजी लोखंडे, युवा खेळाडू कोलाड यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. प्रशांतजी लोखंडे, युवा खेळाडू कोलाड. त्यानंतर सन्माननीय तुषार धुपकर, युवा उद्योजक कोलाड यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. युवा उद्योजक कोलाड तुषार धुपकर. यानंतर मन इन्फ्रा प्रोजेक्ट इंजिनियर आशुतोष शिंदे, त्याचबरोबर नवघरचे आमचे ज्ञानेश्वर घरत साहेब, नवघरचे आमचे दिनेश बंडा, आशुतोष शिंदे साहेब मन इन्फ्रा प्रोजेक्ट इंजिनियर, त्यानंतर ज्ञानेश्वर घरत आमचे नवघरचे पाहुणे, त्यानंतर दिनेश बंडा नवघरचे पाहुणे, त्यानंतर मुळेखंडचे पाहुणे जीवित म्हात्रे, त्यानंतर केगावचे प्रमोदजी पाटील, नवघरचे कुंदन बंडा आणि कल फिटनेस कल्पेश घरत वहाळ या सर्व पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर विघ्नेशजी पाटील साहेब यांचं सुद्धा या स्वागत केलं जाईल व्यासपीठावर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिला बॉल बीमर होता, सिक्सर आला आणि त्याच्यानंतर एक सिंगल आणि आता एक डॉट बॉल. गोलंदाज संयम मात्रेकडून. पुढचा बॉल. नितीन ठाकूर साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. नितीनजी. त्याबरोबर कल फिटनेस कल्पेश करत वहाळ. सिद्धेश शिंदे आलाय. सिद्धेश शिंदे आलाय ज्याला 2,000चं पारितोषिक आहे. सिद्धेश शिंदे याच्यासाठी 2,000चं पारितोषिक. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि त्याच्यानंतर याही बॉलवर लेग बायचा इशारा येईल पंचांकडून. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 33. त्यानंतर कल फिटनेसचे कल्पेश करत वहाळ यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. कलफिट वर्स सध्याच्या घडीला अनेक खेळाडू आपल्या विभागामधील त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतात आणि चांगला फिटनेस सुद्धा राखला जातोय. कल्पेशजी घरत यांचं शुभ आगमन या ठिकाणी सुस्वागतम. चांगला फटका यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून मात्र खेचलाय
आणि 6 धावा मिळतील षटकारांना अजूनही लढतोय मॅच मध्ये विजय लोन पळसपे. चांगला एक्स्ट्रा कव्हरला फटका, परीक्षकांचे 500 पडलेत. एक्स्ट्रा कव्हरला उडवलेला हा फटका आणि तिथे प्रेक्षकांनी जेल सोडलाय. तर कल फिटनेस कल्पेश गरज वहाळ यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे. या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक महेश कडू मित्रमंडळ आयोजित वर्ष 6व रायगड प्रीमियर लीग या 6व्या पर्वामध्ये स्वागत केलं जात आहे महेश कडू यांच्या शुभ हस्ते. कल फिटनेस कल्पेश करत वहाळ यांचं कॉम्बॉक्स. 12 बॉल 48 धावांची गरज आहे. आता वेळ झाली ड्रिंक्स ब्रेकची. तर विघ्नेश पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. आमचे तेजस म्हात्रे आमच्या व्यासपीठावर बसलेत. खरं तर बरेच खेळाडू वामनडोंगरीचे सोल्ड झालेत या रायगड प्रीमियर लीग पर्व 6व मध्ये. सगळे जवळजवळ जी प्लेइंग 11 खेळते मेंटॉर आहेत तेजस म्हात्रे, खरं तर मास्टर माइंड ज्यांना आम्ही म्हणतो. तर विघ्नेशजी पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जातं. सन्माननीय प्रणय पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. तांडेल साहेब आमचे माफ करा, तांडेल साहेबांचं स्वागत केलं जात आहे. संदीप पाटील स्वतः पाहुण्यांकडे लक्ष देतोय. सोनारीचा एक जबरदस्त खेळाडू, रिवर्सचा बादशाह म्हणून ज्याला म्हटलं जातं, छोटा पप्पू या नावाने मशहूर पूर्ण रायगडमध्ये. आज मात्र ब्लॅक त्याचा थीम आहे. जीवित म्हात्रे मुळेखंडचा एक जबरदस्त खेळाडू, सिक्सर किंग उरण याचं स्वागत. हा विगर नाईट कोण विसरेल. रायगड ठाणा रायगडच्या बाजूने निकाल लावणारा खेळाडू, ज्याने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत रायगडला विजय मिळवून दिला होता, असं जीवित म्हात्रे सिक्सर किंग उरण. 12 बॉल 48 पाहिजेत. त्याचबरोबर KTC ॲडमिन विगू केगाव यांचं स्वागत केलं जाईल. KTC ॲडमिन. तर लाईव्ह अपडेट देणारे हे आमचे पाहुणे आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. तर मोठ्या संख्येनं आजच्या रात्रीमध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि काही क्षणातच सन्मान्य प्रसाद रंगिले साहेब अर्थातच गोलूबाई जय बजरंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांचं सुद्धा शुभागमन पाहायला मिळेल. त्यांचंही आपण करणार आहोत स्वागत. परंतु जाऊया मॅचच्या दिशेनं, ज्या ठिकाणी लढतोय रॉयल ड्रीमर्स विजय लोन पळसपे टीम. रन्स प्राप्त झाल्या तिकडे मात्र क्रिकेट आहे. कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. आणि त्याचमुळे जोपर्यंत नाही हा शब्द ऐकू येत नाहीये ना, तोपर्यंत सारं काही शक्य आहे. आणि याच उद्देशानं मात्र मैदानामध्ये मात्र खेळ करावा लागेल रॉयल ड्रीमर्सला. नेव्हर गिव्ह अप या वृत्तीप्रमाणे मात्र लढावं लागेल या मॅच मध्ये रॉयल ड्रीमर्स टीमला. नेक्स्ट मॅच अर्ना 11 पुगाव कोलाड हा संघ इन ऍक्शन असणार आहे. अर्चित वॉरियर्सने टॉस जिंकला, परंतु याच दरम्यान आणखीन एक चांगला पिकअप शॉट इथे पाहायला मिळतोय. फलंदाज अंकेश काबोडकर सध्या झुंज देतोय. टीमची धावसंख्या 49. या षटकाराच्या मदतीने अंकेशने आतापर्यंत खतरनाक बॅटिंग केली आहे. षटकाराची भाषा बोलते. त्याची बॅट 10 बॉल मध्ये 24 धावा, 240 त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. आता मात्र अंकेश कामोडकरची बॅट तळपते. तो धावा करताना दिसतोय. या महत्वाच्या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 40 धावा करायचे आहेत. मॅच ऑन आहे. 10 चेंडू 40 धावा हे समीकरण असणार आहे. कौस्तुभचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली आहे. परत उचललाय. फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. बॉल सीमा पार. आणखीन एक धमाका सिक्सर. टॉप गिअर टाकला आता मात्र रॉयल ड्रीमर्स विजय लोन पळसपे टीमनं. आणि अचानकपणे गिअर शिफ्ट केलाय. अंकेश कामोडकरचं मैदानामध्ये येणं आणि त्याचा मात्र तो आक्रमक खेळ. आणि त्याचमुळे अजूनही कुठेतरी संधी आहे.
आणि तीच संधी ती मात्र शोधली जाते रॉयल ड्रीमर्स टीम कडून. आणि पाहूया पुढे काय घडतंय. लॉंग चेस जरूर आहे, परंतु मात्र शेवटपर्यंत लढायचं या वृत्तीनं मात्र मैदानामध्ये मोठी जुईचा खेळाडू अंकेश कामोडकरचा खेळ. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव क्रिकेट अँड वॉर असं म्हणतात ना. आता ते युद्ध सुरू झालंय या महत्वाच्या मॅच मध्ये. 9 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. अंकेश कामोडकर 11 बॉलमध्ये 30 धावांची खेळी करून गेलाय आतापर्यंत. या मॅच मध्ये ऑलमोस्ट 300च्या बॅटिंग स्ट्राईक रेटने लढतोय. संदीप पाटील 4 बॉलमध्ये 15, तो देखील आक्रमण करतोय. ऑलमोस्ट त्याचाही बॅटिंग स्ट्राईक रेट 400च्या आसपास आहे. त्याच्यामुळे खतरनाक बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. सामना मिशन इम्पॉसिबल आता पॉसिबल होत असताना दिसतंय. परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. बॉल हवेत आहे, फिल्डर धावतोय, प्रयत्न सुरू आहेत, परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. 6 की 4. पंच चर्चा करतायत, फिल्डरला विचारतायत आणि पाहूया धावा मिळतील. बाउंड्री चेक होईल. चांगली बॅटिंग सुरू आहे. जरूर इकडे मात्र चौकार आहे की षटकार याची चाचपणी सुरू झाली, परंतु ज्या पद्धतीनं अचानकपणे मात्र जो जोर वाढवलाय ना रॉयल ड्रीमर्स विजय पळसपे, तो सुद्धा कौतुकास पात्र आहे. बरेचसे खरं तर आमचे शुभचिंतक या सामन्याचा आनंद घेत 4 आहे. असताना हा चौकार आहे. अनेक नक्कीच दीपक सर, युवा कॅच ज्यांनी घेतली ते निलेश ठाकूर आपल्या या व्यासपीठावर आले त्यांचं पारितोषिक घेण्यासाठी. त्यांचं आपण स्वागत करूया आणि वळूया सामन्याकडे. 30 धावांची गरज आहे. 30 धावा करायच्यात 8 बॉलमध्ये. मॅच ऑन. अंकेश कामोडकरच्या विरुद्ध हा कटर. हा बॉल वाईट बॉल घोषित करण्यात आला आणि लगेच चॅलेंज केलं ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला. वाईट बॉलला चॅलेंज करण्यात आलंय बॉलिंग करणाऱ्या टीम कडून. त्या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा येतात. युवराजजी बात्रे मोहो, संदेश बात्रे मोहो, मदन पवार जी कोपर, सर्वांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो या सामन्याचा आनंद घेत असताना. इकडे या वाईट बॉल रिव्ह्यू लॉस्ट. फिल्डिंग करणाऱ्या टीमने तो रिव्ह्यू घेतला होता. हा लॉस्ट आहे रिव्ह्यू. संधी निर्माण केले मी तर म्हणेन थोड्याफार प्रमाणामध्ये. हा सामना जिवंत ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न अंकित संदीपने केलाय. 8-29. ओ पायातला बॉल होता, चांगला फेकलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. नक्कीच फिल्डर आहे, झेल पकडलाय. इथे मात्र एक बळी जातोय, पण या अगोदर या खेळाडूंनी जे षटकार मारलाय त्याचा आयवा कॅच निलेश ठाकूर यांनी घेतला. त्यांना पारितोषिक दिलं जात आहे, रोख रक्कम 500. कलाटणी आली या मॅच मध्ये. अंकेश कामोडकर चांगली बॅटिंग करत होतात आणि शेवटी मात्र मनगटातली ताकद त्याने झोकली होती. 12 बॉलमध्ये 34 धावा केल्या. 13वा बॉलवर तो आउट झाला. 261चा स्ट्राईक रेट, 4 डॉट बॉल, 4 सिक्सेस, 2 4. 13 बॉल खेळत असताना चांगली बॅटिंग केली अंकेश कामोडकरने. लढला खरं तर जिगरबाज खेळ पाहायला मिळाला. मागचा रिझल्ट काय लागेल याची पर्वा केली नाही त्यानं. आपल्याकडे असलेले नैसर्गिक गुण मात्र त्यानं दाखवले. आपली गुणवत्ता मात्र रायगड प्रीमियर लीगच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अंकेश कामोडकरनं मात्र सिद्ध केलंय प्रेक्षकांची मनं जिंकत असताना. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम चिखले प्रशांत पाटील दाखल झालाय, परंतु हा सामना 7 बॉल आणि 29 धावांचा आहे. त्यामुळे या शेवटच्या बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर कुठेतरी मॅच मध्ये राहील. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन बिलॉंग्स टू अंपायर असं म्हणतात, परंतु हा बॉल लाईनच्या आतमध्ये आहे, त्या ट्रॅम्प लाईनच्या आतमध्ये, आणि त्यामुळे डॉट बॉल. चांगला षटक, शेवट चांगला राहिला. ओव्हरची होती समाप्ती आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक. 29 धावा करायचे आहेत, म्हणजेच काय 5 षटकार मारायचे आहेत. सबस्क्रायबरची संख्या 3,49,714 झालेली आहे 24 लाईव्ह इव्हेंटची, आणि त्याच्यामध्ये वाढ होते. तुम्ही देखील सबस्क्राईब करत राहा, कारण आता फक्त 275 सबस्क्रायबर शिल्लक आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करत राहा. त्याच वेळेला 3.5 लाख सबस्क्रायबरचा पल्ला पूर्ण करू शकेल 24 लाईव्ह इव्हेंट्स, कारण ते सातत्याने मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. सध्या 5,000 प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात आणि नक्कीच फार 200-300 खरं तर सबस्क्राईब त्याच्यामधून जरी केले तरी सुद्धा हा 3.5 लाखाची अचिव्हमेंट आजच्या रात्री होऊ शकते. आणि नक्कीच प्रेक्षकांना विनंती असेल, आपल्याला ही स्पर्धा आनंद देत असेल, ही पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी आपल्याला आवडत असेल तर नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंट्सवर प्रेम करा आणि हे सबस्क्राईब मीटर वाढवा, जेणेकरून नक्कीच आपल्या मराठी माणसाचं हे हक्काचं चॅनल आहे. आणि रायगडमधल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा सातत्यानं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. आत्ताही 5,000 प्रेक्षक या सामन्याचा, या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय.
षटकार मारायची होती या ओव्हरमध्ये, परंतु पहिल्या बॉलवर एकच धाव आली आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल, 2 धावा मिळतील, परंतु अजूनही 27 धावांची गरज आहे. येणाऱ्या पुढच्या 5 बॉलमध्ये होऊ शकतात, मारावं लागणार आहेत मोठमोठे फटके. 5 बॉल 27. छोटे ठाकूर, अभिजित ठाकूर बॉलिंग ट्रॅक पर मॅन फ्रॉम दिघोडे. परंतु इकडे मात्र थोडी दमछाक झाले रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाची ही धावसंख्या चेस करत असताना. हा शॉर्ट बॉल होता, इकडे मात्र उसळी दिली होती, खांद्याचा वापर केला, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, त्यामुळे एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धाव फलकामध्ये. व्हाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. परत एक वेळा कटरचा वापर, दे घुमा के बॉलला फिरवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार आलाय संदीप पाटीलच्या पॅट मधून. मॅच ऑन. लढतोय मैदानामध्ये. आणखीन एक त्याच दिशेनं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर रॉयल ड्रीमर्स टीम साठी मात्र येतोय. आणखीन एक दमदार फटका संदीप पाटीलच्या बॅट मधून. षटकार. बॅक टू बॅक सिक्सेस येत आहेत. खतरनाक बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. 3 चेंडू आणि 14 धाबांची गरज. नुकतंच सिद्धेश शिंदेला आपण पारितोषिक दिलं होतं. 3 बॉल मध्ये 14 धाबांची खरं तर ती खेळी मात्र त्याला साकारली होती या स्पर्धेमध्ये. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये आणखीन एक अनोखा विश्व विक्रम होण्याच्या तयारीमध्ये तर नाहीये ना रॉयल ड्रीमर्स. मात्र रायगड प्रीमियर लीग मधलं आपलं ड्रीम तर कम्प्लीट करणार नाहीये ना, अशी चिन्ह मात्र मैदानामध्ये इकडे निर्माण झालेत. मी मगाशीच म्हटलं होतं सामना अजूनही जिवंत आहे. तेच झालंय आता या मॅच मध्ये. कहाणी बदलते. 3 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. मॅच ऑन. खतरनाक बॅटिंग सध्या संदीप पाटील. 7 बॉल मध्ये 29 धावा आतापर्यंत केलेल्या त्यांनी. आता 3 बॉल मध्ये 14 धावा करायचे आहेत. म्हणजेच काय पुढचे 3 बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारणं गरजेचं आहे. पुढचा बॉल. ओ हाफ ट्रॅकर. परत उंच चाललाय बॉल. फिल्डर आहे डीप मध्ये. हुलकावणी देईल का त्याला? फिल्डर येतोय खाली, झेल टिपलाय आणि आता मात्र कहाणी बदलत चालली या मॅचची. फलंदाज बाद. रायगड प्रीमियर लीग क्रिकेटचा रंगला उत्सव खास. खेळाडूच्या दमदार खेळाचा थरार. रायगड प्रीमियर लीग वर सगळ्याचा विश्वास. शर्तीचे झुंज अपयशी. संदीप पाटील शिवकरचा खेळाडू काय बॅटिंग केले प्रेक्षकांची मन जिंकत असताना. 7 बॉल मध्ये तब्बल 29 धाबांची खेळी साकारली आणि रॉयल ड्रीमर्सला मात्र शेवटपर्यंत मॅच मध्ये ठेवलं. सुपर नॉक. परंतु आता मात्र हे आव्हान थोडंसं कडतेर झालंय. आता गोलंदाजीच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल या मॅच मध्ये. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 14 धाबांची गरज आहे. 14 नीडेड रिमेनिंग 2 असं इक्वेशन. परंतु या क्षणाला मात्र गोलंदाज अभिजित ठाकूर मात्र अशा काही चुका करेल का? मोठा खेळाडू आहे. 2 बॉल 14 धावांची गरज. कमबॅक होईल का बॅटिंग टीमचं? हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल आहे. मॅच ऑन. आता 2 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. आणि सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आहे आणि त्याचमुळे इकडे मात्र अजून एक संधी निर्माण केले या मॅच मध्ये. लेग कटरचा प्रयत्न होता, जास्त बाहेर निघालाय बॉल. आता 2 बॉल 14 धावांची गरज होती. आता 2 बॉल मध्ये 13 धावा करायचे आहेत. व्हाईट बॉल आलाय. ओ बीट केलंय. लेनने बीट केलंय बॅटरला. बॉल विकेट कीपरच्या हातात. आता 1 बॉल मध्ये 13 धावांची गरज. सुटकेचा निश्वास टाकला असेल अखेरीस दुतुम कुंडेवाळ संघानं. परंतु या धावा मात्र डिफेंड करता करता सुद्धा घाम फोडला तो रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमनं. शेवटचा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 13. फेअर डिलिव्हरी आहे. आतमधून गेलाय. 4 हात आतमधून आहे. बॉल हवेत आहे. चान्स आहे. फिल्डर खाली येतोय. विकेट मिळवली आहे. फलंदाज बाद आणि 12 धावेने भव्य विजय मिळवलाय या मॅचवर टीम. दोंडूशेठ वास्कर, दुतुम कुंडेवाळ या टीमने अभिनंदन. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. फलंदाज आहे परेश, ज्याने खतरनाक बॅटिंग केली. 18 बॉल मध्ये 46 धावांची खेळी करणारा परेश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये परत एक वेळा आपण ऐकाल ऍडव्होकेट अभिषेक पाटील सरांचा आवाज आणि त्याचबरोबर प्रवीणजी दुगाडे सरांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच परेश ठाकूर. 18 बॉल 46 धावांची खेळी. नक्कीच